स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वामी समर्थांच्या दर्शनाने. सगळ्यांना स्वामीमय शुभेच्छा. हे बघा, इकडे ना गॅस शेगडीची पूजा करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर सुरुवात करते मग स्वयंपाकाला. त्याला अन्नपूर्णेचा मंत्र म्हणायचा. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे धनधान्ये प्रार्थेक्षम भिक्षाम देहीच पार्वते. हे बघा, मी सकाळी ना केंद्रात आली आणि केंद्रामध्ये रक्तदान शिबिर होणार आहे. आरती चालू झालेली आहे. इकडे आरती चालू स्वामी समर्थांचं दर्शन घ्या. इथं सगळेजण दर्शन घेत आहे. पारायण झाल्यावर महिलांची जास्त गर्दी पारायणाला इथं प्रदक्षिणा घालतात. बघा, आजची रेसिपी ना आपल्याला आलू पराठे बनवायचे आहेत. बटाट्याचे पराठे बनवायचे आहेत. आता हे कुकरमध्ये बटाटे लावून घेते. अर्धी कट करून घेते. अर्धा किलो बटाटे घेतले असतील. कुकरमध्ये पाणी टाकून होते. पाणी कमीच टाकायचं, नाहीतर ते हे बघा, असे कट करायचे. लवकर शिजून जातात आणि आपल्याला समजून पण जातं बटाटामध्ये खराब आहे का काय. असं पाणी गरम झालेलं आहे. याच्यात ते सगळे बटाटे टाकून देते आणि 2 शिट्ट्या होत्या तोपर्यंत राहू देते. शिजल्यावर मग तुम्हाला दाखवते. हे बघा, बटाटे शिजून घेतलेले आहेत ना. आता मी ते कलचून घेणार आहे तेलामध्ये, तुम्हाला दाखवते. हे बघा, तेल टाकून दिलेलं आहे. आता जिरं टाकून घेते. लिंबू, धने पावडर, चटणी. तुम्हाला कसं तिखट लागतं त्याच्यावर हे करायचं. आणि हळद. बटाटे टाकून घ्यायचे आणि चांगले कलसून घ्यायचे. मीठ टाकलं मी. मीठ काय दाखवलं गेलं नाही. आता ही कस्तुरी मेथी टाकायची. त्याच्यानंतर मॅगी मसाला आणि कोथिंबीर. हे असं सारण तयार करून घ्यायचं. थंड होऊ द्यायचं त्याला. हे थंड होऊ द्यायचं. त्याच्यानंतर पीठ भिजायचं. मी तुम्हाला पुढे दाखवते. आज आहे ना आपण बटाट्याचे पराठे करणार आहे ना. त्याच्यासाठी कणिक मळते. त्याच्यात काय काय टाकायचंय ते बघा. इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बारीक चाळून घेतलेलं आहे. आणि साखर घेतली, मीठ घेतली आणि थोडासा सोडा टाकायचा आहे आणि तेल टाकायचंय. सगळ्या वस्तू टाकून घ्यायच्या आणि एकदम असं सैल सर भिजायचं. आपल्या पोळीसारखं नाही, पोळीच्या कणिकपेक्षा थोडं सैल भिजायचं.
हे बघा अशी एवढी अशी सैली भिजून घेतलेली आणि चांगली तिला हे करून घ्यायची, प्लेन करून घ्यायची. आणि मी तिला आहे ना आता 1 तासासाठी झाकून ठेवणार आहे. मी इकडे आपलं सारण पण तयार झालेलं आहे आणि मग नंतर लाटू आपण मी दाखवते तुम्हाला. हे कणिक चांगले मुरून गेलेली आहे. हे असं हे करून घ्यायचं आणि याच्यामध्ये हे सारण भरायचं असं करून घ्यायचंय. लाटायला लागेल. हे बघा असा उंडा करून घ्यायचा पुरणपोळीच्या याच्यासारखा. पिठात बुडवून घ्यायचं आणि ही वरची बाजू आहे वरती करायची, ते दाबलेलं आहे आपण ते वरती करायचं आणि लाटून घ्यायचं. हे बघा हे अशा प्रकारे लाटून घ्यायचं. आपल्याला जेवढं बारीक पाहिजे तेवढं बारीक करून घ्यायचं. आणि ते तवा ठेवलेला आहे तव्याला तेल लावून घेते. बघा किती टम्मा फुगलेला आहे. आणि इकडे हे पण असे सगळे लाटून घेते मग दाखवते. हे बघा झाले आपले पराठे. इकडे दाखव. बघा एकदम नरम झालेले. टोमॅटो सॉस बरोबर किंवा लोणच्या सोबत खाऊ शकतात. चला मग करून बघा तुम्ही पण असे पराठे आणि मला सांगा. या खायला. माझ्या दातांची कॅप बसवायची होती ना, त्याच्यामुळे दवाखान्यात आलेली होती मी जॉर फाउंडेशनमध्ये. कॉटन ठेवलेलं होतं ना दाताच्या खाली, त्याच्यामुळे बोलत नव्हती, मी असं दाखवत होती तुम्हाला. बाहेर गेली होती ना, हा झुला आणला मी बाहेरून, लावायचा आहे त्याला. मस्त आहे. चला मग आजचा व्हिडिओ इथंच संपवते. श्री स्वामी समर्थ.